तर आज सकाळी सकाळी जरा लवकरच उठले, कारण आज बनवायचं होतं मला इडली, डोसा, बटाट्याची भाजी आणि चटणी देखील, आणि ते सगळं मुलांच्या टिफिनसाठी द्यायचं होतं. म्हणून सगळ्यात आधी कुकरला बटाटे लावून घेतले आणि जे आपण पीठ भिजत घातलेलं होतं ते एका भांड्यामध्ये काढून ठेवलं आणि त्याच्यामध्ये मीठ मिक्स केलं आणि मग इकडे मी तयार केली चटणी बनवून घेतली आणि त्याला मस्त तडका द्यायला याच्यामध्ये टाकलं तेल, राई, जिरं, हिंग आणि कढीपत्ता टाकल्यावर तो एकदम सगळा वरतीच उडाला. मस्त अशी फोडणी बसली आणि बघा चटणी देखील आपली छान दिसते. याच्यामध्ये फुटाण्याची डाळ घातलेली, फुटाण्याच्या डाळीमुळे छान टेस्ट येते खोबऱ्याच्या चटणीला. मग तसं चटणी रेडी झाली. त्यानंतर इकडं घेतला मी इडलीसाठी कुकर लावायला. सगळ्यात आधी भांड्यांना तेल लावून घेतलं जेणेकरून इडली खाली चिटकत नाही, आणि सगळ्या प्लेट्समध्ये बॅटर घालून घेतलं आणि मस्त 15 ते 20 मिनटं इडली शिजवून घेतली. बघा मस्त स्पंजी देखील झालेले आहेत. वाफाळत्या इडल्या खायला एकदम टेस्टी लागतात. त्यानंतर सगळ्यांना मस्त गरमागरम डोसे काढून दिले. मुले देखील चहा डोसा खाऊन गेले आणि टिफिन देखील घेऊन गेले आणि आम्ही देखील छान नाश्ता केला. त्यानंतर इव्हिनिंगच्या वेळेला आम्ही गेलेलो होतो बाहेर, कारण मला जायचं आहे भावाच्या मुलीच्या बारशासाठी. त्यासाठी एक ड्रेस घ्यायचा होता म्हणून गेलेलो होतो. तर ड्रेस सोडून बाकीच्या गोष्टींमध्येच माझा खूप रस होता असं म्हणू शकतो, कारण मी तिथे ज्या ज्या गोष्टी लागणार आहेत माझ्यासाठी त्या देखील घेतल्या आणि सोबतच एक ड्रेस देखील घेतला, जो की मला खूप जास्त आवडला. तो मी तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये दाखवेलच. त्यानंतर एक घेतली पेस्ट्री आणि सगळ्यांनी मिळून गाडीतच खाल्ली. नीलची बॉटल फुटलेली होती आणि रुद्रची देखील. त्यांना बॉटल्स घेतल्या आणि ह्या दोघांचं स्वतःची शॉपिंग करणं नेहमीप्रमाणे चालू आहे. जे आवडतंय ते सगळं या बॅगेमध्ये टाकत होते. त्यानंतर मी देखील थोडंफार सामान घेतलं, जसं की आपल्याला घरामध्ये काही गोष्टी लागतात त्या, आणि काही लागत नाही त्या देखील घेतल्या, जसं की चिप्स, कुरकुरे, त्यानंतर बिस्किटचे पुडे. नाही म्हटलं तरी थोडेफार घ्यायचे होतातच. ती थोडीफार शॉपिंग केली आणि मग इथं नील आणि अन्वीची देखील स्वतःची शॉपिंग अजून चालूच आहे. थोडंसं त्यांना ओरडले आणि कसं बसं त्यांना काउंटरवर घेऊन आले. मस्त असं बिल केलं आणि मग निघालो घरी जायला. तर चला भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.